महाराष्ट्र सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय, MSRTC, ठीक आहे, जे आपलं त्या ठिकाणी एसटी महामंडळ आहे, त्यांनी एक महत्वाचा निर्णय घेतलाय. काय दिसतो तर लक्षात घ्या, राजमाता जिजाऊ, ठीक आहे, ही नवीन बस 55 असणी नवीन बस लवकरच एसटी महामंडळाच्या ताफ्यामध्ये त्या ठिकाणी समाविष्ट होणार आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे, 55 प्रवासी आसनी असलेली ही बस त्या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे, चित्र तुम्हाला मी इथे दाखवलंय, राजमाता जिजाऊ असं त्या ठिकाणी जसं शिवनेरी आहे, जसं शिवाई आहे, तसं आता राजमाता जिजाऊ या नावाने 3x2 आसन क्षमता असलेली प्रवाशांच्या सोयीसाठी ही बस लवकरच त्या ठिकाणी एसटी महामंडळाच्या ताफ्यामध्ये समाविष्ट होणार आहे. मार्च 2026 पर्यंत टप्प्याटप्प्याने ह्या बसेस ऍड होतील असं त्या ठिकाणी आपल्याला परिवहन मंत्र्यांनी सांगितलेलं दिसतं. ती एक गोष्ट लक्षात ठेवा, जे महत्वाचं आहे, जे पेपरला विचारलं जाऊ शकतं. आधी आपल्याला माहिती आहे की एसटी महामंडळाची लाल परी फेमस होती, आता त्या ठिकाणी भगवी आणि पांढऱ्या रंगामधली ही राजमाता जिजाऊ बस जी आहे तर ती आपल्याला त्या ठिकाणी दिसणार आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 15 अतिरिक्त जागा त्या ठिकाणी असणार आहेत. गर्दीच्या ठिकाणी उभं राहून प्रवाशांना प्रवास करायला लागत होता, ते टाळण्यासाठी आपल्याला या ठिकाणी ते केलेलं दिसतं. आता जर एसटी महामंडळाचा विचार केला, एसटी महामंडळाच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी स्थापना ही 1961 ला महाराष्ट्र स्थापन झाल्यानंतर MSRTC ची स्थापना झालेली आपल्याला त्या ठिकाणी दिसते, हे लक्षात ठेवा. मुंबईमध्ये त्याचं मुख्यालय आहे. इथेही पेपरला आपल्याला प्रश्न दिसू शकतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. राजमाता जिजाऊ बस जिची 55 त्या ठिकाणी आसन क्षमता असणारे, हे महत्वाचं आहे.